नमस्कार, मी रजनी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. सकाळपासून मतदान चालू आहे आणि पुणे शहरातील कोंढवा भागातील आपण प्रभाग क्रमांक 19च्या सर्व बूथवर जाऊन मतदारांशी संवाद साधतोय. तर आता आपण न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल या केंद्रावर आहोत आणि इथे काही ताई आहेत ज्या मतदान करून आल्यात, काही जाणार आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. नमस्कार ताई. नमस्कार. कुठल्या म्हणजे याच एरियातला का तुम्ही? शिवनेरी. अच्छा, तर मतदान केलं. केलं काय वाटतं मग आता कोणता विचार डोक्यात ठेवून आज मतदान केले? कसलं म्हणजे आता काय बोलू नाही शकणार, सगळ्यांनी आपल्याला नाही का गुड आहे. म्हणजे मग कुणाला टेन्शन घ्यायचं काही नाही, सगळ्यांनी यावा व्यवस्थित, टेन्शन घेऊ नका. कुणी बसलेले नाही का नेता, सगळे व्यवस्थित बसा, जेवण चार मतातले ना सगळ्याला कन्फ्युजन नाही आहे का नाही, सगळं कन्फ्युजन आहे. काय करायचं, कुठलं बटन दाबायचं, काय करायचं ते नाही का, आतमध्ये गेले ना सगळ्याला कन्फ्युजन आहे. काय घाबरू नका, सगळ्याला व्यवस्थित मत भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका. थँक्यू. ओके, थँक्यू. ताई, मतदानाला आलात, काय सांगाल? काय आज तुमचं म्हणजे उत्सुकता आहे का मतदान करण्याची? 8 वर्षानंतर मतदान होतंय. 8 वर्ष म्हणजे नवीन पिढीला चान्स भेटावा हीच अपेक्षा आहे. तुम्हाला नवीन पिढीला चान्स द्यावा असं वाटतंय. हा, तर आपल्याला 4 उमेदवार निवडून द्यायचे, तर काय वाटतं की आहेत का असे जे नवीन पिढीतले आहेत? आहे ना, अमर गावाने त्यांचं काम चांगलं आहे आणि साईनाथ बाबरांनी तर खूप काम केलंय. अच्छा, खूप काम केलंय म्हणजे त्यांना आम्ही मत देणारच. बर. म्हणजे तुम्ही पक्ष बघत नाहीयेत आता? माणूस बघतो, फक्त पक्ष नाही बघत. बर. काय काम बघतो, जे चांगलं काम करेल आम्ही त्यांना मत देणार. आणि इथं जातीचा बी काही प्रश्न नाही, हिंदू असो मुसलमान असो कुणी बी असो, जे काम करते ना त्यांना मत देणार. हा काका, मतदान केलं का? हो, आता करून आलो मतदान मी. काय नाव तुमचं? माझं सुनील बनसोडे. बर. काय सांगाल आता तुम्ही, काय वातावरण दिसते आपल्या प्रभागामध्ये? वातावरण फार छान आहे आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळं ह्या भागामध्ये विधानसभा लोकसभेसारखे पक्ष न बघता लोकांनी काम करणारा माणूस, आपल्या भागामध्ये सोयीसुविधा ज्या असतात महानगरपालिकेच्या त्या कशा आणता येईल, जो माणूस हुशार त्याच्यामध्ये असेल त्याला त्या मतदान लोकांनी करावं आणि पुढील 5 वर्ष आपली चांगली जातील याची लोकांनी काळजी घ्यावी. काय वाटतं कोण आहे असं? नाही, आता कोणाचं नाव घेऊ शकत नाही, सगळे माझे मित्रच आहेत. सगळे जरी वेगवेगळ्या पक्षात असेल तर माझे मित्र आहेत, तर मी कुणाचं नाव नाही घेणार. चार उमेदवार 4ही जणांना दिलेले मतदान, ज्याला असं वाटलं योग्य आहे त्याला दिलं. पक्ष वगैरे पाहिलेलं नाही आम्ही कोणी, कारण स्थानिक लेवलवर पक्षाची गरज नसते, व्यक्तीची गरज असते. त्यामुळं आम्ही पक्ष न पाहता मतदान केलेले आहे. धन्यवाद काका.